खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. बहु केली वनवन, पाय पिटी झाला सेन. तुका म्हणे धावे, मग अवघे बरवे. बहु केली वनवन, पाय पिटी झाला सेन. पांडुरंगा करू व्रत मन मना. 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 दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. हे दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने. असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असून सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा हा अभंग आहे. 1 तास तात्विक सात्विक अशी भगवत चर्चा. विषय प्रवेश करण्यापूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून आजच्या कार्यक्रमात उपस्थित समस्त संत समाज, भाविक, भजनी मंडळी, श्रोते मंडळी, मातृशक्ती या सर्वांनाच काल्याच्या या शुभ प्रसंगी व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम. आता तुमचं बोलणं थांबवा, मला बोलू द्या. आता तुम्ही बोलताना मी काही म्हणाय नाही ना. आता मी बोलताना तुम्ही काही बोलायचं नाही. भगवत कृपेने अखंड हरिनाम सप्ताह निर्विघ्नपणानं पार पडलेला आहे. आणि आज विविध प्रकारची सेवा आपण सप्ताहामध्ये दिली. त्या सेवेचं फळ काल्याच्या रूपाने कृष्ण परमात्मा आपणाला देणार आहे. कीर्तनाचा विषय सुरुवात होण्यापूर्वी आपल्याच गावातील एक कुमारी आपल्या समोर 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येणारी आहे. जिचं नाव आहे हरिखा. मी तिला व्यासपीठाकडे आवाहन करतो आणि माईक दे तिला थोडंसं. माईक चालू. व्यासपीठावरील गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार आणि इथे जमलेल्या भाविक भक्तांनाही साष्टांग नमस्कार करून व संत मंडळींनाही साष्टांग नमस्कार. मी इथे तुमच्या समोर बोलणार आहे संस्कार. हा विषय तुमच्या समोर मी बोलणार आहे. संस्कार म्हणजे काय, संस्कार कसा असायला पाहिजे, संस्कार हा विषय काय आहे हे तुम्हाला बोलणार आहे. संस्कार म्हणजे ज्या घरी आपण जन्माला येतो
त्या घराची शोभा वाढवणे म्हणजे संस्कार आहे. ज्या धर्मात आपण जन्माला येतो त्या धर्माचं पालन, त्या धर्माप्रमाणे वागणे, त्या धर्माचं मान राखणे म्हणजे संस्कार आहे. शिवाजी महाराज तर सगळ्यांना माहीतच असेल, सगळ्यांना प्रियच असते शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराजांसारखं दिसायला प्रयत्न करता आपण, वागायला प्रयत्न करत नाही. शिवाजी महाराज प्रमाणे वागायला प्रयत्न करा, दिसण्यात काहीच अर्थ नाही. शिवाजी महाराजांचे संस्कार कसे होते ते तुम्ही समजून घ्या. त्यांनी काय काय संस्कार केले, काय झालं ते सगळं तुम्ही समजून घ्या. तसं वागायला प्रयत्न करा, दिसण्यात काहीच अर्थ नाही. शिवाजी महाराजांसारखं दिसण्यात तुम्हाला अलंकार येत नाही, त्यांच्या संस्कार तुम्ही घेतलं की संस्कारातच तुम्हाला अलंकार येते. आजकालचे लोक वरून बघतात पण मधातून कोणीच बघत नाही. वरून साड्या दागिन्या सगळेच बघतात पण मधातलं मन कसं आहे, त्यांनी कसं वागतात, कसं बोलतात हे कोणीच बघत नाही. हे बघत नाही म्हणूनच मी आज सांगते की वरून बघू नका. वरून बघण्यात काहीच अर्थ नाही. वरून सगळेच चांगलं दिसतात, झालं मेकअप केलं तर सगळेच चांगले दिसतात, पण मधून मनाला मेकअप करा. शरीराला मेकअप करून अर्थच नाही, मनाला करत जा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. नाराज बोलण्याचं धाडस त्यानं केलं आणि आपल्या सर्वांना उपयोगी असतील असे सुविचार त्यांनी आपल्या शब्दातून मांडलेले. त्याबद्दल समस्त गावकरी परगावकरी मंडळीच्या वतीनं कुमारी हरिखाला धन्यवाद. आता आपल्याच गावातील सर्वांची लाडकी बाईलेक लहान बोदडीमध्ये सासर आहे ते सौ मेनका कराड, हे आपले 2 शब्द. आदरणीय महाराज, मंचावर उपस्थित असलेले सगळेच टाळकरी, गावातील उपस्थित महिला भगिनी, पुरुष बंधू आणि माझे सर्व वडील आणि मातृतुल्य सगळे आलेल्या माझ्या आई, या सगळ्यांना माझा साष्टांग नमस्कार. आदरणीय महाराजांच्या प्रेरणेतून आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि अनेक वर्षापासून आपण हा अखंड हरिनाम सप्ताह हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या घेतो आणि असं आपण पाहतोय की हळूहळू दिवसेंदिवस हा कार्यक्रम एका चांगल्या वाटचालीकडे घेऊन जात आहे. फक्त अखंड हरिनाम सप्ताह हा पूर्ण वर्षातून 8 दिवस घेणं आणि 8 दिवसातून परत वर्षभर त्या मंदिराकडे फिरून न बघणं ही या अखंड हरिनाम सप्ताहाची संकल्पना अजिबात नाहीये. त्यामागचा उद्देश असा आहे की या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गावातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित यायला पाहिजे, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, त्यांच्या सुखदुःखांची देवाणघेवाण झाली पाहिजे. ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गरज आहे आणि महाराजांच्या संकल्पनेतून अनेक उपक्रम आपल्या या सगळ्या पंचक्रोशीमध्ये आज घेतले जात आहेत. ते म्हणजे सातत्याने सुरू असलेले आमच्या गावातला जो प्रामुख्याने सुरू आहे तो आहे एकादशीच्या दिवशीचा कार्यक्रम. आणि त्या एकादशीच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं आहे, फक्त देवाची पूजा आराधना करण्यासाठी म्हणून लोक जमत नाही. त्या दिवशी सगळ्याच जाती धर्माचे लोक आमच्या गावामध्ये अगदी सकाळपासून उठतात, सडा रांगोळी करतात आणि मग सगळेच काय त्या गावातून एक दिंडी निघते आणि त्याच्यातून अनेक उद्देश साधले जात आहेत. सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येतात, गावाची स्वच्छता होत आहेत आणि मुख्य म्हणजे गावात महाराजांच्या प्रेरणेतून सुरू झालेली हनुमान चालिसा. आपल्या किनवट आणि माहूर तालुक्यामध्ये मिळून जवळपास 180 गावामध्ये हनुमान चालिसेचं पठण सुरू झालेलं आहे. मला आठवतं आपण महिला कधीही हनुमान मंदिरामध्ये येत नव्हतो, हनुमान चालिसा वाचणं तर दूरच होती. मी सुद्धा माझ्या आयुष्यात हनुमान चालिसा कधीच हातात घेऊन वाचलेली नव्हती.
परंतु आता प्रत्येक मंगळवारी महिला या मंदिरावर जातात, हनुमान चालिसेचं पठण करतात आणि ते संस्कार ती आई त्यांच्या घरामध्ये मुलांना देत आहे. ग्राम स्वच्छता साधली जाते, समाजाचं ऐक्य होतंय आणि अशाच प्रकारे अनेक विविध उपक्रम महाराजांच्या प्रेरणेने आपल्या इथे सुरू आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्त्रीला या कार्यक्रमाच्या उद्देशाने स्त्रीला कुठंतरी स्थान दिलंय. आपल्याला जे स्थान दुय्यम होतं ते स्थान या ठिकाणी आपल्या समाजामध्ये जास्त मिळायला सुरुवात झाली. आपण कुठंतरी त्या प्रवाहात आलेलो आहोत आणि आत्ता या उन्हाळ्या सुट्टीचा सुद्धा सदुपयोग म्हणून महाराजांनी खूप सुंदर संकल्पना मांडली. आमच्या गावामध्ये आता जेव्हा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला तेव्हा महाराजांनी किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काही दिवस असं शिबिर घेता येईल का असं त्यांनी सूचना मांडली आणि त्या सूचनेसाठी आमच्या गावातून सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि दिनांक 10/5/2024 पासून ते शिबिर आमच्या गावामध्ये सुरू झालेलं आहे आणि महाराजांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. मला वाटलं म्हणजे मी करू शकेल का नाही याची गॅरंटी नव्हती, पण मी ते स्वीकारलं आणि मग प्रतिसाद मिळतो का नाही, मुली येतील का नाही असं वाटत होतं मनामध्ये. पण पहिल्याच दिवशी जवळपास 60-70 मुली आल्या. 60 ते 70 मुली त्या शिबिराला आल्या आणि हळूहळू ती संख्या वाढायला लागली. 76-80 पर्यंत मुली रोज शिबिराला न चुकता 6 ते 7चा टाईम आहे. मुली 5:45ला बरोबर हजर होतात, त्या ठिकाणी आसन टाकतात आणि पूर्ण शिबिर 1 तासाचं शिबिर एकदम म्हणजे कान देऊन ऐकतात आणि त्याच्यानंतर मग सुरुवात त्या शिबिराची हनुमान चालिसेने होतो आणि शेवट आम्ही पसायदान घेऊन तो शेवट घेतो. आणि त्यासाठी आम्ही शिबिरामध्ये सर्वप्रथम पहिल्या दिवशी मुद्दा घेतला, तो विषय होता आमचा हिंदू धर्म व संस्कृती. मग हिंदू धर्माची ओळख या स्त्रियांना करून द्यायची आहे, तर आताच्या मुलींनाच ती ओळख करून देणं गरजेचं आहे. लग्न झालं आणि मग त्या मुलीला ओळख होईल ही गोष्ट दूरची आहे. तर त्याच्यामुळं मग बांगड्या का घालायच्या, कुंकू का बरं लावायचं, याच्या मागचं मग वैज्ञानिक कारण. आता काय करतात मुली, कारण पाहिजे. आई म्हणते बांगडी घाल, मुली म्हणते का बरं घालू, प्रतिप्रश्न विचारले जातात मुलींकडून. म्हणून त्याच्या मागची वैज्ञानिक कारणं काय आहेत ती शोधून त्या मुलींना त्या गोष्टी पटवून देण्याचं काम त्या शिबिरात चालू ठेवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही विषय घेतला की मातृदेव भव. आपल्या आयुष्यातलं आईचं जे स्थान आहे ते स्थान कुणीच घेऊ शकत नाही. म्हणतात काय तत्वज्ञ, भूपती, कवी, साहित्यिक हे जे जन्माला येतात त्यांचा जन्म कुणाच्या पोटातून होतो, तर आईच्या पोटातून. मग आईचा जो मोलाचा वाटा आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तो अनन्यसाधारण आहे. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी आईचं महत्त्व घेतलं. नंतर आम्ही विद्यार्थ्यासाठी विषय घेतला मुलींसाठी की मनाची एकाग्रता का आवश्यक आहे, हा अजून आम्ही दुसऱ्या दिवशी एक विषय घेतला. त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी आम्ही विषय बदलत गेलो. कालचा आमचा विषय होता अंधश्रद्धा निर्मूलन आणि अंधश्रद्धेचं जे वहन आहे ते भ्रम आणि भास या 2 कल्पनेतून अंधश्रद्धेचं वहन होत जातं. अंधश्रद्धा एकापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचत जाते आणि मग त्या अंधश्रद्धेला कुठंतरी याच वयात पायबंद घातला पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हे पटवून देण्यासाठी म्हणून आम्ही काल तो विषय घेतला. आज अजून आमचा पुन्हा नव्याने एक विषय असेल आणि आमचं शिबिर अशा प्रकारे सुरू आहे. महाराजांच्या प्रेरणेतून जर काही समाजात बदल होत असतील तर आपणही आपला खारीचा वाटा उचलावा असं मला वाटतं. सगळ्यांनी या ठिकाणी खूप छान प्रकारे योगदान दिलं. ही संख्या मला वाटतं कदाचित यापूर्वी कधीही नसेल सप्त्याच्या वेळेस. आता ही संख्या मला खूप छान वाटतंय आणि या सगळ्यांचं श्रेय आदरणीय महाराजांना देऊ इच्छिते आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द थांबवते.